हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर गाईज आत्ताच मी जस्ट चाललो आहे खैरानीच्या राजाचा लोकेशन व्हिडिओ बनवायला. सॉरी गाईज, माझ्याकडून खूप लेट झाला व्हिडिओ बनवायला, कारण मी पण कामामध्ये होतो. सो त्याच्यामुळे जास्त तुम्हाला बोर नाही करणार, डायरेक्ट लोकेशन दाखवणार, पटपट पटपट व्हिडिओ संपून टाकणार. तर तुम्ही बिलकुल पण व्हिडिओ स्किप नका करू. तर चला गाईज, आता आपण जाऊया. माझ्या समोरच साकीनाका मेट्रो स्टेशन आहे आणि त्याच्या बाजूला ब्लू स्टार बिल्डिंग आहे. आणि जर तुम्ही सरळ बघताला तर हा रोड आहे ना गाईज, अंधेरीला जातो, इकडे पवईला आणि इकडे कुर्ल्याला. तर आपल्याला हा वाला रोड, पवईवाला रोड पकडायचा आहे. तर चला आता घे पुढे. तर आता आपण लेफ्ट घेऊया हा वाला. तुम्हाला हा रोड बघितल्यानंतर समजलाच असेल, कुर्ल्याला जातो इकडून. कुर्ला, अंधेरी, पवई आणि वरती साईडला जर तुम्ही गेला ह्या साईडला सरळ तर घाटकोपर. काही लोक घाटकोपरवरून येतील, अंधेरी, कुर्ला, पवई. म्हणून मी हा मेन वाला सिग्नल तुम्हाला दाखवतोय. इथून पण तुम्ही जाऊ शकता. आता इथून गाईज आपल्याला राईट मारायचा आहे. राईट मारल्यानंतर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे अजून पुढे काय आहे. तर गाईज बघू शकता, तुम्हाला हा वाला बॅनर दिसेलच. हा वाला बॅनर दिसला की त्याच्या पुढे अजून एक बॅनर आहे आणि इकडे बघू शकता सगळे गणपती बाप्पाचे आपले बॅनर लागले आहेत. इकडे पण लागला आहे. तर चला आता आपण जाऊया पुढे. तर बघू शकता गाईज, आपला बॅनर इकडे लागला आहे. तर हाच रोड पकडून आपल्याला सरळ सरळ जायचंय. आणि तुम्हाला या साईडला सगळे शॉप वगैरे दिसतील. आणि ती लाल वाली बिल्डिंग सगळ्यांनी लक्षात ठेवा, किंवा हे बॅनर वगैरे लागलेत ना त्याच्यावर. आणि या साईडला पण एक बिल्डिंग आहे. तर हा रोड पकडून आपल्याला सरळ सरळ जायचंय. तुम्ही थोडा पुढे आल्यानंतर तुम्हाला हा पेट्रोल पंप दिसेल HP चा, तो पण पकडून आपल्याला सरळ सरळ जायचंय. चला. तर गाईज थोडा पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे मच्छी मार्केट दिसेल. जसं की तुम्ही बघू शकता माझ्या लेफ्ट साईडला मच्छी मार्केट आहे. आणि या मच्छी मार्केटच्या ऑपोजिटने आपल्याला राईट घ्यायचं आहे. याच मच्छी मार्केटच्या ऑपोजिटने आपल्याला राईट घ्यायचं आहे. मग आपण जाणार खैरानीच्या राजाच्या दरबारामध्ये. तर बघू शकता गाईज. तर हे बघा, आपण हा राईट मारला आहे आता, जसं तुम्ही बघू शकता. आणि इकडे सगळं मंडप वगैरेची तयारी पण चालू आहे, लाइटिंग वगैरे लावली आहेत. इकडून आपल्याला स्ट्रेट आता आतमध्ये जायचं, सरळ सरळ जायचंय. कुठलाच राईट कुठलाच लेफ्ट जायचा नाहीये. आणि ही पाईपलाईन आहे, मी नंतर दाखवतो. थोडी ट्रॅफिक खाली झाल्यानंतर मूर्ती कुठं कुठं फिरणार आहे, कशी कशी फिरणार आहे. चला. बघू शकता गाईज, खैरानीच्या राजाचा दरबार किती सजला आहे लाईटी वगैरे. संध्याकाळी तर बघण्यासारखा व्ह्यू असतो. खरं नाही बोलतो. तर गाईज हा रस्ता जर तुम्ही सरळ पकडून आला की तुम्हाला हे बघू शकता खैरानीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दिसत असेल. तर ह्याच्या आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आणि इथूनच आगमन चालू होणार आहे. जसं की तुम्हाला दिसत असेल, फर्स्ट जो लुक बघायला भेटणार आहे तुम्हाला तो इथूनच चालू होणार आहे बघायला. चला या आतमध्ये काय जायचं हे बघू शकता. तयारी पण जोरात चालू आहे इकडे. तुम्ही जर माझा मागचा इंटरव्ह्यू व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजेल मंडळात काय काय होणार आहे, काय काय नाही. बघू शकता इकडे सगळं सामान वगैरे पण आलं आहे. घे जरा पुढे घे. तर अशा प्रकारे फायनली गाईज आता आपण पोहोचलो आहे खैरानीच्या इकडे, जसं की तुम्ही बघू शकता. आणि सामान पण आलं आहे खूप सारं. तर फायनली गाईज आता आपण पोहोचलो आहे खैरानीच्या राजाच्या मंडपच्या इकडे, जसं की तुम्ही बघू शकता. आणि आता जस्ट माल वगैरे उतरत आहे आणि इथूनच आगमन चालू होणार आहे उद्या. ठीक किती वाजता आगमन आहे? सकाळी दुपारी 12 वाजता, जसं की तुम्हाला दिसत असेल इकडे. सो सगळ्यांनी या, खूप सारं प्रेम द्या. फोटोग्राफर्स वगैरे सगळे या.
उद्या आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे, खैराणीचा राजा, जसं की तुम्ही बघू शकता. हा उद्या आहे, तुला नाही माहित? तर गाईज या रोडनी आगमन चालू होणार आहे, जसं की तुम्ही बघू शकता. आणि हे लवकर लवकर गाईज, आज खूप ट्रॉफिक आहे कारण व्हिडिओ लेट बनवतोय, 5:30 वाजले आहेत. तो चला जाऊया यार, ट्रॅफिक. तर गाईज हाच तो रोड आहे, तिथं आगमन होणार आहे. देवी ड्रायव्हर आशुतोष. आणि गाईज इथून आगमन लेफ्ट मध्ये जाणार, मग इथून मूर्ती आपली लेफ्टला जाणार. स्टार्टिंगला जो तुम्हाला मी रोड दाखवला ना, खैराणीच्या राजाचा दरबार, इथूनच अशी मूर्ती जाणार परत पुढे पुढे. तर गाईज हा दरबार आहे आणि इथून परत मूर्ती आतमध्ये जाणार. तर आता तुम्हाला आतमध्ये जाऊन भेटतो कारण खूप ट्रॅफिक आहे, जसं की तुम्ही बघू शकता. हा ट्रॅफिकचाच टायमिंग आहे, ऍक्च्युली मलाच लेट झाला. बघू शकता इथून मूर्ती आपली आतमध्ये जाणार. जर कोण लेट येणार असेल तर त्यांना पण नो प्रॉब्लेम, कारण आपलं आगमन 10 वाजेपर्यंत आहे, काय विषय नाही. खूप मोठं आगमन असतं. तिकडून वाजवत वाजवत परत आपली मूर्ती आतमध्ये जाते अशी. तुम्हाला दिसत असेल हा पाईपलाईन आहे, पाईपलाईनचं मार्केट बोलतात त्याला, खैराणी रोड वाला. इकडून आपली मूर्ती स्ट्रेट सरळ जाणार, इकडून स्ट्रेट सरळ 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 जात राहणार आपली मूर्ती. आणि इकडून गाईड जाताना पण बँजो असणार, येताना पण बँजो आहे ना रे, जाताना पण असतात ना बँजो, जाताना पण बँजोवाले असतात आणि येताना पण बँजोवाले असतात. पथक असतात, डीजे आहे, शेवटी वगैरे, लाईट्स वगैरे. खूप भारी आहे हा मार्केट पूर्ण. आता तुम्हाला गाईज हे मार्केट खाली दिसतंय, पण उद्या दुपारी तुम्ही हा मार्केट बघा, पूर्ण पॅक होऊन जाणार सगळा. तर गाईज इथेपर्यंतच आगमन असणार आहे, बस बस भाऊ. गाईज हा लास्ट पॉइंट आहे एकदम, इथपर्यंत. इथून मूर्ती परत टर्न होऊन परत हाय त्याच रोडनी परत जाणार आणि जिथे बनवत होती तिथंच बसते मूर्ती. जर कोणाला पाया वगैरे पडायची यायची असेल तर तुम्ही येऊ शकता.